श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मैत्रिणींनो, गुरुकृपा या चॅनलवर आपलं खूप खूप मनापासून स्वागत. आत्ताच दत्त जयंती झालेली आहे आणि त्यानिमित्त मला तुम्हाला काही सांगायचं आहे. दत्तगुरूंबद्दल जे मला अनुभव आलेत, मी जे अनुभवले ते तुमच्यासोबत शेअर करायचं आहे. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. श्री गुरुदेव दत्त. माझं लग्न 2002मध्ये झालं आणि मला बाळ होत नव्हतं. म्हणजे मी दिवस राहायचे मला बाळ म्हणजे मी पूर्ण 7 महिने 8 महिने 9 महिने असे 3 वेळेस माझ्यासोबत झालं. पण पोटातच बाळ जायचं. 3 वेळेस माझ्यासोबत असंच झालं. आणि मग मी त्यावेळेस खूप परेशान होते. खूप डॉक्टरना दाखवलं, पण डॉक्टर म्हणायचे सगळं चांगलं आहे, पण नेमकं काय असायचा प्रॉब्लेम हे कळतच नव्हतं. डॉक्टर म्हणायचे सगळं छान आहे. पहिली सोनोग्राफी, दुसरी सोनोग्राफी सगळं छान असायचं आणि डिलिव्हरीची वेळ आली की पोटातच बाळ जायचं. कळतच नव्हतं काय होत होतं मला. मी खूप म्हणजे परेशान झाले. देवाचं पण खूप करत होते, पण त्यावेळेस काहीच कुठंच यश येत नव्हतं. मग मी आमच्या भाऊजींशी बोलले. ते पत्रिका पाहतात. त्यांचं नाव आहे नारायण गुरु पाठक. ते पत्रिकेत खूप प्रावीण्य आहे त्यांचं. खूप छान पत्रिका बघतात आणि खूप जणांना अनुभव पण आले त्यांचे. त्यांनी सांगायचं तेच खरं व्हायचं. माझ्या नणंदबाईला त्यांनी सांगितलं होतं की तुला पण 6व्या वर्षी मुलगी आहे म्हणून तू कुठेही दाखवू नको. आणि खरं तसंच झालं. त्यांना 5 वर्ष नाही राहिलं बाळ, पण 6व्या वर्षी बरोबर दिवस राहिले आणि सुंदर मुलगी झाली त्यांना पण. मग माझा विश्वास थोडा बसला, म्हणून मी त्यांना विचारलं की मला पण सांगा भाऊजी, माझी पण पत्रिका बघा. मग त्यांनी सांगितलं मला पत्रिका बघून की तू काळजी करू नको आणि रडू तर बिलकुल नको. तू असं कर म्हणे, गुरुचरित्रामधील 2 अध्याय वाचत जा म्हणे रोज. मग मी ते अध्याय रोज वाचत गेले. ते अध्याय वाचता वाचता मग मला स्वप्न पण पडायला लागलं की माझे मिस्टर असे बसलेले आहेत, गुरुचरित्राचं पारायण आमच्या घरात चालू आहे. तसं तर आमच्या घरातलं दैवत लक्ष्मी नरसिंहाचं दैवत आहे आणि आमच्या घरात म्हणजे आम्ही फक्त नरसिंहाचंच करतो. पण आता जसं मला हे अनुभव आला तेव्हापासून मी दत्तात्रयाचे करते आणि जसं मला स्वप्नात दिसायला लागले दत्तगुरू, तेव्हापासून आमच्या घरात दत्तगुरूचं पण होत आहे. तसं देवीचं, लक्ष्मीचं आम्ही सगळंच करतो. पण म्हणजे कुलदैवत आमचं नरसिंहाचं आहे. श्री गोदा लक्ष्मी नरसिंह, नांदेडचेच नरसिंह आहे आमचा. पण मग मी जसं मला स्वप्नात दिसत गेलं की माझे मिस्टर पारायण करतायत, खूप मोठं पारायण चालू आहे माझ्या घरी. मग हे मी मिस्टरांशी बोलले की मला असं स्वप्न पडतं, का पडतं मला माहीत नाही. त्याच्यासाठी आपण एक छान गुरुचरित्राचं पारायण करूत घरी. पण माझे मिस्टर खूप निराश झाले होते. म्हणजे इतकं सगळं चांगलं करून आपल्यासोबत असं का होतं? 3 वेळेस माझ्या पोटामध्ये बाळ गेले, मग असं का झालं? त्यामुळे त्यांची देवावर अशी श्रद्धा राहिली नव्हती. म्हणजे ते खूप निराश होऊन गेले होते. ते म्हणले माझी तरी इच्छा नाही म्हणे पारायण करायची. मग मला कळतच नव्हतं मी काय करू. मी खूप रडायची. मग मी माझ्या सासऱ्यांशी बोलले की बाबा मला असं असं स्वप्न पडतंय, मी काय करू? मला रोज स्वप्नात दत्तगुरू दिसते, दत्ताचा फोटो दिसतोय, पारायण चालू आहे असं दिसतं. मी काय करू? हे तर ऐकत नाही, काहीच तयार नाहीत हे ऐकायला. मग त्यांनी मला सांगितलं की तू तू नको काळजी करू, तुझ्यासाठी मी पारायण करल आणि त्यालाही समजावून सांगल. मग ते माझ्या मिस्टरांशी बोलले की बाबा तुझी इच्छा नाही ना, तू पारायण करू नको, पण तिच्यासाठी तर कर. असं त्यांचं बोलणं झालं. आणि मग खरंच माझे सासरे गाणगापूरला गेले. तिथं 15 दिवस राहिले आणि 3 पारायण त्यांनी माझ्यासाठी तिथं केले. मग तेव्हापासून तर मला खूप समाधान वाटू लागलं आणि कुठं काहीतरी आशा, छान अशी मनामध्ये आपोआपच आशा निर्माण झाली की आता काहीतरी चांगलं होईल आपल्यासोबत. मग माझ्या मिस्टरांनी पण माझ्या बाबांनी, आमच्या सासऱ्यांनी सांगितलं म्हणून त्यांनी पारायण केलं. पण ज्या दिवशी माझ्या मिस्टरांनी पारायण केलं त्या दिवशी मला स्वप्न नाही पडलं. आणि योगायोग असा की त्याच दिवशी मी आमच्या शेजारी असं बसले होते. त्या शेजारच्या काकूंनी मला सांगितलं की अगं तू एक काम करशील का म्हणे, मी तुला एक व्रत सांगते, तू ते करशील का? मी म्हणलं हो काकू करते म्हणलं. जयश्री काकू म्हणून आहेत, छान आहे. त्यांनी मला सांगितलं ते व्रत. मी ते केलं. म्हणजे त्यांनी सांगितलं की केशरी गुरुवार, पिवळे गुरुवारचं व्रत करायचं असतं, तू ते कर, त्याच्याने खूप चांगलं होईल. मग मी हो म्हणले आणि मी मनातून ते केशरी गुरुवारचे व्रत केलं. ज्यावेळेस मी ती पोथी वाचली त्यावेळेस मला खूप रडायला आलं. कारण ती पोथी अशी होती की त्याच्यामध्ये असं वाटत होतं की ही माझीच कहाणी आहे का? मी खूप रडले ती पोथी वाचून. आणि मग मी तर खूप श्रद्धा बसली माझी की माझं खरंच चांगलं होणार. मी ती पूजा केशरी गुरुवारचे पिवळे व्रत पूजा ती खूप छान मनातून केले. 5 गुरुवार मी केले आणि मग मला पुढं सगळं चांगलं मिळाले. इथल्या नांदेडच्या डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही पुण्याला ट्रीटमेंट घ्या. मग आम्ही तिथं पुण्याला गेलो. कात्रज म्हणून हॉस्पिटल आहे, भारती हॉस्पिटल. तिथं माझी ट्रीटमेंट आधी 3 महिने आधी ट्रीटमेंट घेतली
त्या मॅडमनी मला सांगितलं की तू काळजी करू नको, सगळं चांगलं होईल, तू घाबरू नकोस फक्त. मग त्यांनी मला अशी 3 महिने आधी ट्रीटमेंट दिली आणि मग मी 7व्या महिन्यापासून पुण्यालाच होते, जेव्हा मला दिवस राहिले तेव्हा. आणि तेव्हा मग मला खूप छान अशी मुलगी झाली पहिल्यांदा, आणि आता ती खूप छान मुलगी आहे माझी. पण मला जे सांगायचं आहे की मी केशरी गुरुवारचं व्रत केलं आणि तेव्हापासून माझ्या खूप चांगलं घडत गेलं माझ्यासोबत. ते व्रत कसं करायचं, काय करायचं हे आपण तर पुढच्या याच्यात पाहणारच आहे. ती पूजा किती करायची, कशी करायची, किती गुरुवार करायचे. खूप छान अनुभव आलेला आहे. ज्यांना दत्तात्रयाबद्दल काही म्हणजे भावना आहे, दत्तात्रयावर श्रद्धा आहे, ती श्रद्धा त्यांची अजून दृढ नक्की होईल हा माझा विश्वास आहे. कारण माझी श्रद्धा खूप बसली. कारण माझ्यासोबत खूप छान झालं. दत्तगुरूंनी माझं खूप चांगलं केलं आणि असं सगळ्यांचं चांगलं हो, हीच माझी इच्छा आहे. आता या चॅनलवर आपण फक्त हे सांगायचा प्रयत्न करते की मी खरंच दत्तगुरूचा अनुभव खूप आणि खूप मोठा आहे. आणि त्यांनी मग त्या डॉक्टरांनी मला सांगितलं की तुझ्यासोबत काहीच प्रॉब्लेम आहे, तो आम्ही तुला सांगू शकत नाही. आणि असं काही फार मोठं नव्हतं, पण जे झालं ते वाईट झालं. पण इथं ज्यावेळेस नांदेडला माझी डिलिव्हरी झाली त्यावेळेस या डॉक्टरांना काहीच कळालं नाही, त्यांनी काहीच सांगितलं नाही की नेमकं काय होतं. सगळं चांगलं असायचं, पण पोटातच बाळ जात होतं. मग आम्ही खूप परेशान होतो. मग पण दत्तगुरूच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या कृपेनं माझं सगळं चांगलं झालं. आता या केशरी गुरुवारचे व्रत कसं करायचं, काय करायचं हे आपण पुढच्या वेळेत पाहू. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त.